प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 3 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात. तर आज खूप छान दाखवलंय त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय सायली त्या प्रतिमात्याला खोलीत आणते आणि त्यांना कम्फर्टेबल बसवते आणि म्हणते शांत वाटते ना तुम्हाला आता. सायली तिथे ज्या काही वस्तू पडलेल्या आहेत ना त्या आधी व्यवस्थित आवरून घेते. त्या प्रतिमात्याच्या हाताने ती कुंडी पडलेली असते ना ती व्यवस्थित जागेवर लावते. आता प्रतिमात्याला म्हणते, काय आहे ना प्रतिमात्या, तुमच्या माहेरी म्हणजे इथे तुमचा अपघात होण्यापूर्वी ना सतत माणसांची रेलचेल असायची, घर नेहमी भरलेलं असायचं माणसांनी, पण गेल्या काही वर्षात तुम्हाला माणसांची सवय नाही राहिली ना, हे कळतंय मला आता. प्रतिमात्या, पण या घरातल्या माणसांचा तुम्हाला त्रास होणार नाहीये. इथल्या माणसांच्या प्रेमाची भीती बाळगू नका. बरं, मी आता बाहेर जाते. तुम्ही आराम करा. तुम्हाला काही हवं नको असेल तर तुम्ही स्वतःहून बाहेर या. तुम्ही जर स्वतःहून बाहेर आलात ना तर सगळ्यांना फार छान वाटेल आणि आपुलकीही वाटेल. बरं, मी आता निघते. आराम करा. मी आहे जात बाहेर स्वयंपाकघरामध्ये. आता असं म्हणून सायली निघून गेली आहे आणि प्रतिमा त्या सायलीच्या वाटेकडे डोळे लावतायत. असो, पण तिकडे अर्जुन विचारतो, काय ग सायली, बरी आहे ना प्रतिमात्या? सायली म्हणते, हो बरे आहेत आता. रविराज म्हणतात, सॉरी ग सायली, मी तुझं ऐकायला हवं होतं. तू नको नको म्हणत असताना मी आमचे फोटो तिला दाखवले. तिच्या चेहऱ्यावर असा भाव होता ना जणू काही मी हल्ला करणार आहे तिच्यावर, मी तिचा शत्रूच आहे. रविराजांना फार वाईट वाटत असतं. अश्विन म्हणतो, अरे रविराज काका, तू नको त्रास करून घेऊ, आपल्याला तिची अवस्था दिसते ना आत्याची. आता ही सायली म्हणते, हे बघा रविराज सर, प्रतिमात्या घाबरल्या यात तुमचा काही दोष नाहीये. त्यांना ही घर, ही माणसं, ही सगळी सरावाची नाही आहेत आणि कदाचित इतकी वर्ष त्यांना फारसा सहवासही लागलेला नाहीये ना, त्यामुळेच कदाचित त्यांना सध्या नकोसे वाटतोय आपण सगळेजण. अस्मिता लगेच मध्ये बोलते, तू सोडून तू प्रतिमा आत्यावर काय जादू केली आहे तुझं तुलाच ठाऊक बाई. आता ही सुमन म्हणते, सायली, तुझ्या मनातली माया प्रतिमा वहिनीला बरोबर कळतीये, पण भाऊजीच्या मनातलं प्रेम त्यांना का कळत नाहीये देवच जाणे बाई. तन्वीला तर त्या पूर्णपणे झिडकारताय. किती आश्चर्य आहे नाही हे. सायली म्हणते, आपण आता सध्या प्रतिमा आत्याच्या कलाने घ्यायला हवं ना. आता प्रिया लगेच म्हणते, तू तर असंच म्हणणार गो, पण माझी आई माझ्याशी बोलत नाही, मला ओळखत पण नाही. त्याचं मला किती वाईट वाटतंय हे तुला काय कळणार ग सायली. रविराज म्हणतात, अगं तन्वी, आपल्याला काही दिवस हे दुःख सहन करावंच लागणार आहे. आणि सायली, मी आता प्रतिमाला त्रास होईल असं वागणार नाही. हे बघ, तू सुद्धा आता तन्वी जरा शांतच राहा बरं का. आता बघा प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे हा मैपत बघा कोणाला घेऊन आलाय. त्या छोट्या मुलाला तो म्हणत असतो, तुला होडी बनवायचं शिकू? होडी हे असं करायचं, हे कागदाला असं करायचं. साक्षी येते खाली आणि म्हणते, बाप रे अण्णा, अहो काय हे, किती दुर्मिळ दृश्य आहे हे. तुम्ही एका लहान मुलाबरोबर खेळताय काय? कोण आहे कोण हा? आणि नाव काय याचं? आता अण्णा म्हणतो विमान. साक्षी म्हणते, काय? आता हा अण्णा म्हणतो, अगं ते पॉलिसी, इन्शुरन्स काय म्हणता ना तुम्ही ते. साक्षी म्हणते, काय इन्शुरन्स म्हणजे? अण्णा म्हणतो, अगं कळल तुला, लवकरच कळल. बघ रे पोरा, ही बघ होडी, बघ तुझ्या आजोबांनी शिकवलीच नाही तुला होडी बनवणं. आता पाऊस पडला ना ती ही होडी अशी पाण्यात सोडायची. हे बघ कशी दिसती, मस्त झाली की नाही होडी. आता तेवढ्यात बेल वाजली आहे. मैपत त्या मुलाला म्हणतो, चल आता आपण लपाछपी खेळायची. मग मी तुला चॉकलेट देणार, चल चल. आता त्याने कड्यावर घेतले त्या मुलाला आणि लपायला सांगितलंय, मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर येऊ नको, मग चॉकलेट देईल मी तुला. आता त्याचा इन्व्हेस्टर आलाय आणि तो म्हणतोय, मैपत माझे 22 कोटी दे मला. आता माझ्या डोक्यावरनं पाणी गेलंय. आता मी तुला वेळ देणार नाहीये. इन्व्हेस्टर बदलला प्रेक्षकांनो. असो, तर आता बघा पुढे काय घडतंय ते. खूप भारी दाखवलाय प्रेक्षकांनो हा सीन त्यांनी. आता पुढे बघा, हा नागराज दादा दादा करत आलाय या पूर्णाजीच्या घरी आणि म्हणतोय, दादा अरे आनंदाची बातमी आहे बघ. आता हे रविराज म्हणतात, काय झालं रे नागराज? नागराज म्हणतो, अरे दादा, वहिनीचा पाय गुण फळला असं म्हण. आता त्याने ती बॅग उघडली आहे आणि रविराजांना दागिने वगैरे दाखवतोय. म्हणतोय, बघ प्रतिमा वहिनीचे चोरीला गेलेले दागिने, सगळे दागिने सापडले. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. आता हे रविराज उघडून बघतात तर सगळे दागिने अगदी बरोबर असतात. सगळ्यांना आनंदाचा धक्का बसलाय. आता नागराज म्हणतो, अरे दादा काय झालं, एक माणूस आला होता दागिने घेऊन सकाळी. म्हणजे मी बघितलं तर प्रतिमा वहिनीचे दागिने. मी विचारलं त्यांना, अहो तुमच्याकडे कसे काय हे सगळे दागिने? तो म्हणला, तुमच्या मिसेस पॉलिशिंगला दागिने देऊन गेल्या, त्याला बरेच दिवस झाले.
हे ऐकल्यानंतर सुमनला तर किती मोठा धक्का बसलाय, तिच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय प्रेक्षकांनो, आणि रविराजांना सुद्धा. आता सगळेच जण सुमनकडे बघायला लागलेत. आता नागराज म्हणतो, नाही त्या घ्यायलाच आल्या नाही म्हणून तुम्हाला द्यायला आलो, असं बोलला तो. बघ आता बोल. प्रियाला नागराजची ही शाळा बरोबर कळतीये. नागराज म्हणतो, बघ दादा, मी फोन केला पोलिसांना की पुढचा तपास करू नका म्हणून. प्रिया म्हणते, अच्छा, सुमन काकीने पॉलिशिंगला दिले दागिने आणि ती विसरली सुद्धा. प्रतापराव म्हणतात, अरे असं कसं होऊ शकतं. आता सगळेच जण सुमनकडे आश्चर्याने बघताय. सुमन म्हणत असते, अहो पण. नागराज म्हणतात की काय तू सुमन, किती महत्वाची गोष्ट विसरलीस तू, काय बोलायचं ग तुला आता. पूर्णाजी म्हणतात, दागिने चोरीला गेलेच नव्हते का. नागराज म्हणतो, अगं नव्हते, म्हणून तर ही सगळी गडबड झाली ना, सुमनने सगळी गडबड केली आहे. सुमन म्हणत असते, अहो असं. आता लगेच नागराज म्हणतो, अगं सुमन, तुला आता तरी आठवतंय ना काय झालं ते. अगं तू त्या ज्वेलरकडे दिले होते दागिने पॉलिशीला. हा मुद्दाम सुमनवर बर्डन आणायचा प्रयत्न करतोय, तिला बोलूच देत नाहीये. बरेच दिवस झाले, आठवतं का तुला सुमन. शेवटी ती सुमन म्हणते, हो आठवतं मला, मीच दिले होते दागिने, नंतर मी विसरून गेले. नागराज म्हणतो, घ्या पाहिलं का. आता सगळेच जण सुमनकडे बघायला लागलेत. प्रियाला कळलंय नेमकं काय भानगड झालीये ते. आता इकडे पहा, मैपत काय म्हणतोय या माणसाला, साहेब मी गरीब माणूस आहे, मी कुठे तुम्हाला 22 कोटी देणार आहे, पण 22 कोटीपेक्षाही जास्ती भारी चीज आहे बघा माझ्याकडे. हा इन्व्हेस्टर म्हणतो की माझ्याकडे ना अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाहीये, चुपचाप पैसे दे माझे परत. आता हा मैपत म्हणतो, अहो साहेब बघा तर खरी काय वस्तू आहे माझ्याकडे, थांबा जरा दाखवतो तुम्हाला. आता मैपतने त्या छोट्याशा मुलाला आणलंय बाहेर. आतापर्यंत तुम्हाला सस्पेन्स वाटत असेल ना काय असेल काय नाही, तर हा इन्व्हेस्टरचा नातू आहे. मैपतने त्याला किडनॅप केलंय. मैपतने या छोट्या मुलाला किडनॅप केलंय, इन्व्हेस्टरचा नातू आहे तो. आता तो इन्व्हेस्टर म्हणतो, अरे हा इथे कसं काय. लगेच मैपत म्हणतो, अरे तू इथे कसं काय, सांग तुझ्या आजोबाला. अरे शेठ, कसं आहे ना, पैसे कमवण्याच्या नादामध्ये आपलं लेकरू शाळेत गेलं का नाही गेलं, कुठं आहे हे तुम्हाला पाहायला येळच नाहीये. इन्व्हेस्टर म्हणतोय, मैपत माझ्या नातवाला काही केलं ना तर याद राख. मैपत म्हणतो, नाही नाही, माझ्या मनात तसं पाप येणारच नाही, पण माझ्या हाताचं काय करू ओ साहेब, लई शिवशिवतात माझे हात. नरडं दिसलं का लगेच आवळायला धावतात माझे हात. त्यात असं बारकं नरडं असेल तर ते तर लईच आवडलं जातं. पाहिलं ना कसं धमकवलंय या इन्व्हेस्टरला. मैपत असा त्या इन्व्हेस्टरकडे रागाने बघतोय आता, आणि तो इन्व्हेस्टर त्याच्याकडे. आता हे रविराज म्हणतात, अगं जाऊ दे ग सुमन, होतं असं कधी कधी. पाहिलं ना पूर्णाई, प्रतिमा आली आणि तिचं स्त्रीधन सापड. पूर्णाई म्हणतात, प्रतिमाचा पायगुण आहेच असा, पण बेटा सुमन तू सुद्धा नीट लक्ष ठेवत जा हं. आता हा अर्जुन विचार करतो, सगळे किती खुश आहेत, मिसेस सायली पण आणि सिनियर पण, सगळेजण केवढे आनंदात आहेत, पूर्णाजी वगैरे वगैरे. पण आता ती डेड बॉडीचा विषय मी कसा काढू. सुमन म्हणते, भाऊजी आपण घरी जाऊया ना. आता मात्र सगळ्यांचा चेहरा उतरलाय. नागराज म्हणतो, अरे म्हणजे तुम्ही इथे राहणार असं वाटलं म्हणून मी बॅग घेऊन आलो, तुमचे कपडे वगैरे घेऊन आलोय त्या. सुमन म्हणते, अहो नाही, आपल्याला निघायला हवं भाऊजी, आपण वहिनींना घेऊन जाऊयात हं घरी. कल्पनाताई म्हणतात, अगं सुमन इतक्यातच. सुमन म्हणते, अहो स्वतःच्या घरी गेल्यावर त्यांना बरं वाटेल ना, जरा लवकर काही गोष्टी आठवतील. पूर्णाजी म्हणतात, अगं हे प्रतिमाचंच घर आहे, इथे ती लहानपणापासून राहते, इथे तिच्या आठवणी जास्ती आहेत. प्रतापराव म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रतिमा सध्या फक्त सायलीचंच ऐकते सगळं, आणि घरी गेल्यावरती हायपर झाली प्रतिमा, तर तुम्ही काय करणार आहात मग सांगा बरं. आता ही सायली म्हणते, रविराज सर मी विनंती करते, प्लीज काही दिवस प्रतिमा त्यांना इथेच राहू द्या. रविराज म्हणतात, मगाशी जे काही झालं ते विचार करता मला वाटतं प्रताप जे म्हणतोय ते बरोबर आहे. सायली राहू दे, तुझीच सोबत राहू दे हा प्रतिमाला. मग या पूर्णाजी म्हणतात, तुम्ही आणि तन्वी पण राहा की थोडे दिवस इथे, म्हणजे प्रतिमा तुमच्या नजरेसमोर राहील आणि तिला सुद्धा तुमची सवय होत राहील. मग आता ही प्रिया मनात विचार करते, मला अर्जुन सोबत राहता येईल, या सायलीच्या नाकावर टिचून मला त्याच्या मागे मागे करता येईल. आता हे रविराज म्हणतात, बरं ठीक आहे पूर्णाई, तन्वी तुला चालेल ना ग. लगेच ही म्हणते, हो बाबा चालेल ना, आईसाठी मी काहीही करायला तयार आहे. कारण नाटकं करते नाही ती, आल्यापासून तिला ताट तर वाढून दिलं नाही हिने.
आणि आता म्हणते कशी, आईची मी खूप सेवा करणार आहे बाबा इथे राहून, तिची मेमरी परत यावी ना म्हणून सुद्धा खूप प्रयत्न करू आपण. पूर्णाई आता खूप खुश आहे, पण अर्जुनला कळतंय पुढे काय होणार आहे. तो विचार करतोय, बापरे आता तन्वी इथे राहिली मिसेस सायलींच्या समोर, तर आता अर्जुन सुभेदार तुमचं काही खरं नाहीये. असो, आता हे रविराज म्हणतात ठरलं तर मग आम्ही आता इथेच राहतो. सुमन म्हणते, पूर्णाई पण मी नाही थांबत, आणि तसं पण मी येऊन जाऊन करेल ना. तसं पण सायली किती छान काळजी घेते प्रतिमा वहिनीची, मला खात्री आहे, त्यामुळे मी जाते. पूर्णाजी तिला ठीक आहे असं म्हणतात. मग आता नागराज म्हणतो, बरं चल निघायचं का आपण. मग आता सुमन म्हणते, हो चला निघूयात, येते पूर्णाई. आता हे दोघांनी निरोप घेतलाय तिथून. सायली म्हणते, चला आपण नाश्ता वाढूया. अरे या दोघांना म्हटलंच नाही नाश्ता करून जा म्हणून. आता नागराज आणि सुमन गेल्यानंतर हा अर्जुन विचार करतोय, काही झालं तरी मिसेस सायलींना सांगावं लागेल मला. कालचं प्रिया आली होती रूम मध्ये, ते तन्वीचं सांगावं तर लागेल ना. आता अर्जुन त्या सायलीच्या मागे मागे करत असतो किचन मध्ये. मिसेस सायली ऐका ना, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. सायली म्हणत असते, काय बोलायचंय तुम्हाला. आता सगळेजण अर्जुनकडे बघताय, त्यामुळे अर्जुनला जरा ऑकवर्ड होत असतं बरं का. आता सायलीच्या पुन्हा मागे मागे करतो तो, थांबा ना. पण आता ही सायली मात्र आई काय स्वयंपाक करू, कसं करू, असं करून आपल्या इकडे तिकडे पळतीये आणि हा तिच्या मागे मागे पळतोय. पण याचं काही बोलणं झालेलं दाखवलं नाहीये त्यांनी आज. तर इकडे हा इन्व्हेस्टर मैपतला म्हणतो, तू मला धमकी देतोयस का रे. मैपत म्हणतो, नाही नाही अजिबात नाही. हे पा, तुमचा नातू घरी जाता जाता त्याला एखाद्या ट्रकनं उडवलं तर तुम्ही काय करणार आहात. नाही म्हणजे त्याच्या स्विमिंग पूलमध्ये गुडघ्याभर पाण्यात खेळत असताना तुमचा नातू तिथंच बुडून मेला, तर केवढ्यात पडणारे साहेब तुम्हाला. हे बघा इन्व्हेस्टर साहेब, मी अतिशय गरीब आणि प्रामाणिक माणूस आहे. 113% तुमचे पैसे बुडवणार नाही, कळलं का. काय आश्रमशाळेच्या जागेवर आमचं बांधकाम सुरू होणार होतं ना, त्याच्यावर आला स्टे, त्याच्यामुळे जरा लफडं झालं ना. त्यामुळे तुम्हाला सांगतो साहेब, जरा कळ सोसा, माझ्या इथे बसू नका. आणि तुम्ही जर माझ्या डोक्यावर बसले तर तुमच्या नातवाला जरा कळ सोसावी लागेल. आता तो इन्व्हेस्टर त्याच्या नातवाला कड्यावर घेऊन टाकतो पटकन. नागराज म्हणतो, सॉरी मैपत म्हणतो, अजून एक, माझ्याकडून तुमच्या नातवाला चॉकलेट द्या. तो इन्व्हेस्टर म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. मैपत म्हणतो, बरं राहिलं, ठरवा 2.5 कोटी लगेच पाहिजे का ही मोठी वस्तू तुमची नीट राहिली पाहिजे. नाही, तुम्हाला 113% मी पैसे देणार, ते कुठेही जाणार नाही, पण फक्त इथं माझ्या डोक्यावर बसायचं नाही. आणि मैपत त्या छोट्या मुलाला म्हणत असतो, परत या बाळा. आता तो माणूस म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे असं म्हणून तो त्याच्या नातवाला घेऊन तिथून निघून जातो. म्हणजे नातवाला ओलीस धरून त्याला गप्प केलंय. कळलं ना तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांनो. आजचा भाग पण छान होता. साक्षी टाळ्या वाजवते आणि म्हणते, माइंड ब्लोईंग अण्णा, कसं सुचतं कसं हो तुम्हाला हे सगळं. तुमच्या अशा पद्धती मला पटत नाही, पण तुमचं कौतुक केल्याशिवाय पण मला राहवतच नाही अण्णा. अण्णा म्हणतो, कौतुक पुरे झालं, आधी ते स्टे काढायचा कसा तो विचार करा. त्या आश्रमावरचा तो स्टे निघाला की मग ते 22 कोटीचं बूथ जागता येईल. आता त्याचा विचार करा आधी. आता इकडे अर्जुनचा पाठपुरावा चालूच आहे बिचाऱ्याचा सायलीचा. सायली मात्र स्वयंपाकघरात इकडे तिकडे कामं करताना सारखी पळतीये आणि अर्जुन विचार करत असतो, थांबा ना सायली, कसं बोलू तुमच्याशी. सायली म्हणते, कॉफी देऊ का तुम्हाला. आता अर्जुन म्हणतो, नकोय मला कॉफी, माझं ऐकून तरी घ्या ना. आता अर्जुन डोक्याला हात मारतो, कसं बोलावं हिच्याशी. सायली विचारते कल्पनाताईंना, काय करू आई जेवायला. कल्पनाताई म्हणतात, काही कर, फक्त गोडाचं कर नक्की. सायली बरं म्हणते आणि तिच्या कामाला लागते. आता अर्जुन पुन्हा एकदा तिच्या मागे मागे करणार, तेवढ्यात प्रिया त्याच्याकडे बघायला लागते आणि सायलीच्या हे आपोआप लक्षात आलंय. एवढ्या वेळ काही बघत नव्हती पठ्ठी त्याच्याकडे. अर्जुन मनात विचार करतो, अरे देवा, आता मला मिसेस सायलींशी हिच्यासमोर बोलता पण येणार नाहीये. आणि हिला अर्जुनवर डाऊट येतोय, ही अशी बघते बघा खरंच अर्जुनकडे. त्यामुळे अर्जुन आता एकदम चुप्प बसतो. सायलीचं लक्ष गेलंय आता अर्जुनकडे आत्ताशी बरं का. आणि मग म्हणते, काय झालं, काय बोलायचं तुम्हाला. अर्जुन चिडून म्हणतो, आता मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. आता प्रियाकडे बघून हसत राहतो. आता सायली विचार करते, अरे देवा, म्हणजे ही आली म्हणून हे गप्प बसले, तर हिच्या मूडप्रमाणे यांचा मूड बदलणार का. म्हणजे ही जर समोर नसली तरच हे माझ्याशी बोलतील. आता ही जरा जास्ती होत आहे. म्हणजे नाटकाच्या नावाखाली यांचं काहीही धकणार. प्रिया दिसली की हिच्याकडे बघून हसणार आणि माझ्याशी हे बोलणार पण नाही. नाटकाच्या नावाखाली मी आता हे असं खपवणारच नाहीये.
आता प्रेक्षकांनो, ही प्रिया अर्जुनकडे बघून सारखी हसत असते. आता इथे तर हा भाग आज पूर्ण केला, पण पुढे आपण बघणार आहोत. सायली उठसूट त्या अर्जुनला सारखी कॉफी देते, कारण प्रियाने त्याला कॉफी दिलेली असते आणि आता अर्जुनला कळेना हिच्याशी बोलावं तर कसं बोलावं. प्रियामुळे या सायली आणि अर्जुनमध्ये भांडणं लागणार हे मात्र नक्की आहे प्रेक्षकांनो. पण आता बघूयात प्रतिमा आत्याचं पुढे काय काय होतं, कशी कशी त्यांची स्मृती परत येते. पण प्रेक्षकांनो, माझा असा अंदाज आहे की ही प्रिया आहे ना, ती नक्की प्रतिमा आत्यावर हल्ला करेल. आपण ना या चर्चेसाठी उद्या एक छानसा भाग बनवूयात. चालेल ना तुम्हाला माझा भाग जर उद्या आला तर नक्की बघा. ठरलं तर मग आवडला असेल माझा रिव्ह्यू तर प्लीज प्रेक्षकांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील. धन्यवाद.